चला तर मग रामकृष्ण हरी मंडळी, आज बनवूयात मसाले भात. काय झाले माहिती आहे का, आमच्याकडे आज थोडी बेंबळच झाली म्हणजे आमच्याकडे नाहीये गव्हाचं पीठच नाहीये, ज्वारीचं आहे पण गव्हाचं पीठ नाही. त्यामुळे सकाळी सगळी तयारी केली, अगदी दालचिनी, लवंग, इलायची, कांदा, टोमॅटो, कांदा कापून ठेवलाय, सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी. आणि भाजी कापले, 2-3 भाज्या कापलेल्या आहेत, डाळ आणि तांदूळ पण भिजायला घातलेलं आहे. चला तर आता तेल घातले टाकायला, अगदी थोडंसं घातले तेल, काल खिचडीला तेल खूप झालं होतं असं ते म्हणतात. या भाताच्या रेसिपीसोबत ना मी तुम्हाला खूप छान एक स्टोरी सांगणार आहे. आणि ही स्टोरी ऐकता ऐकता तुम्हाला जर आपलीशी वाटली ना तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुमची पण स्टोरी काय असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला स्वतः फोन करीन. मी सोशल मीडियावर खूप वर्ष झालं आहे, तर ना बऱ्याचशा बायका म्हणजे माझे कॅप्शन वगैरे छान असतात म्हणून मला फोन करतात आणि माझे विचार चांगले आहेत म्हणून माझ्याशी कनेक्टेड आहेत. नंतर इंस्टाग्रामवरून एका ताईंचा मला फोन आला होता आणि त्यामध्ये त्यांनी ही स्टोरी मला सांगितली. आता तुम्हाला ही स्टोरी तुमच्यासारखी किंवा माझीच आहे असं जर वाटलं तर माझीच आहे असं वाटलं तर त्यात काही म्हणजे वेगळं असं नाही आहे. कारण बऱ्याच आत्ता प्रमाणामध्ये हेच चाललेलं आहे, सगळ्यांच्याच मध्ये हे चाललेलं आहे. पण असो, एक सांगायचं दुसरं म्हटलं तर आता सध्या थोडंसं भाताबद्दल बोलूयात आणि स्टोरीनंतर मी सुरुवात करते. आता यामध्ये मी खडे मसाले घातले, त्यानंतर कांदा घातला, कढीपत्ता घालून घेतला आणि सगळं कांदा वगैरे परतून घेतला छान. आणि त्यानंतर ना मी भाजलेल्या ज्या भाज्या होत्या माझ्याकडं कापलेल्या त्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या, दह्याचं पाणी घातलं आणि मसाले घातले बेसिक, म्हणजे मटण मसाला घातला. आणि माझ्याकडे बिर्याणी मसाला तर काही नाही आहे, आम्हाला जो बिर्याणी मसाला आवडतो ना तो इथे अवेलेबल नाही आहे सध्याला. आता मी नेक्स्ट टाईम पुण्याला गेले ना ते येताना तो मसाला मी घेऊन येईल. तर आता हे आणि मग सोयाबीन लागतात म्हणून मी सोयाबीन घालून घेतले आणि त्यानंतर छान अशी भात परतून घेतला. आता त्या स्टोरीबद्दल आपण बोलूयात. तर त्या ताई मला म्हटली की विद्याताई काय सांगू तुला, मला तुझ्याशी खूप काही शेअर करायचं आहे, मला फार वाईट वाटते. म्हणजे माझ्या आयुष्यात म्हटली की मला बहीण भाऊ सोडले ना तर मला तुझ्याकडे बघून खूप छान वाटतं. ती माझ्याबद्दल कायमच छान बोलते की तू किती सगळ्या सासरच्या लोकांची छान राहते, तुझी लोकं सगळी छान आहेत. आहेतच माझी सासरची लोकं खरंच खूप छान आहेत. आणि मला एवढं पण बोलली की विद्याताई तुझ्याकडं मैत्रिणी नाही आहेत, म्हणजे ज्या सोशल मीडियावरच्या दिसतात त्या तेवढ्याच आहेत, पण माझ्याकडं स्वतःची अशी मैत्रीण अशी नाही आहे. जे काय आहे माझे बहीण भाऊ, आई, भाऊजया ही सगळी लोकं माझी आहेत असं मला तरी वाटतं. माझं जास्त कोणाशी म्हणजे फ्रेंड सर्कल नाही आहे असं ती मला बोलली की तुझ्यासारखंच माझं पण आहे. मग सांगायला विषय निघाल्यावर सुरुवात केल्यावर रडायला लागली. ताई खूप गरिबीतून संसार केला म्हटली आम्ही. आणि मग पैसे जमवून आम्ही ना आमच्याच पाहुण्यांच्या शेजारी जागा घेतली म्हटली. जागा तर घेतली पण जागा घेताना ते खूप गोड बोलले आणि गोड बोलल्याच्या नंतर जागा नावावर वगैरे केली, पैसे वगैरे दिले. आणि त्यानंतर जसं पहिलं ठरलं होतं ना आमचं की ही जागा तुमची, ही जागा आमची, आता ते काही त्याच्यामध्ये आखलेलं नव्हतं की फ्रंट साईड तुमची, मागची साईड तुमची. तर असं म्हटले त्यांनी केलं की ज्या वेळेला आम्ही जागा घेतली त्यावेळेस तसं त्यांनी शब्दांनी सांगितलं होतं की पुढची तुमची, मागची आमची. पण त्यानंतर त्यांनी असं केलं की नाही म्हटले तुम्हाला पुढची घेता येणार नाही, तुम्हाला मागचीच घ्यावी लागेल. मग माझ्या नवऱ्याला खूप वाईट वाटलं, खूप विश्वासाने ती जागा त्यांनी घेतली होती म्हटली. आणि मग मला आणि त्यांना खूप वाईट वाटलं की रोजचीच किरकिर होईल, मग वाद नको, मग तिथल्या तिथंच आपल्या लोकात वाद नको, म्हणून मग ती ताई जागा म्हटली आम्ही खूप विचारांनी खूप त्रास झाला आणि ती जागा आम्ही विकून टाकली म्हटली. मग विकून टाकल्याच्यानंतर कुठं जागा घ्यायची, मग त्याचा इतका धसका बसला म्हणले आम्हाला की आम्ही परत जागा घ्यायचा हा विचार केलाच नाही म्हटली. मग नकोच म्हटले. मग ते जे पैसे होते त्याचे मिळालेले आणि घ्यायच्या टायमाला इतकं त्याचे भाव वाढवून चढवून सांगितले ना की खूप छान आहे, घ्या तुम्ही जागा. आणि विकायच्या टायमाला मात्र सगळे एकत्र झाले आणि विकायच्या टायमाला म्हटले की नाही इकडं काही भाव नाही आहे जमिनीला, कमी भावातच. मग ती कमी भावामध्ये विकली गेली जागा. ठीक आहे म्हटलं, किरकिर नको, चिडचिड नको, म्हणून ती जागा विकून टाकली म्हटली ताई. माझ्या नवऱ्याने परत तीच चूक केली म्हटली, म्हणजे दुसऱ्या पाहुण्यांच्या ओळखीने परत म्हणली फ्लॅट घेतला, म्हणजे मग आम्ही फ्लॅट घेतला म्हटली, म्हणजे राहायला प्लॉट विकला आणि फ्लॅट घेतला. तर फ्लॅट खूप छान आहे म्हटली, सगळं छान आहे, असं झालं तसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी सांगत होती. पूजा वगैरे केली, सगळं झालं. पण विषय असा झाला म्हटली की परत मला असं कळलं की ज्यांनी आम्हाला म्हणजे आमचे जे पाहुणे आहेत ना त्यांनी आम्हाला फ्लॅट घेऊन दिला ना तर त्यांनी त्याच्यामध्ये कमिशन भरपूर सारं खाल्लं म्हटले आमच्याकडून. आणि मग
मग त्याचं मला इतकं वाईट वाटतंय ना म्हटले त्या कमिशन खाल्ल्याचं, की मला सध्याला ना माझ्या घरामध्ये माझं मन अजिबात म्हणजे अजिबात लागत नाही आहे, की आपलीच लोकं आपल्याला असं का दगा देतात. आणि त्यांनी मला म्हणले आता सध्याला घरामध्ये राहूच वाटत नाही म्हटली. इतकं माझं मन व्याकुळ होतं आहे की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने इतका विश्वास ठेवला त्यांच्यावर आणि त्यांनी माझा दगा केला माझ्यासोबत, मला असं तरी वाटते. मग तेच त्यांनी मला जर मागितलं असतं ना तर त्यांनी मी दिलं असतं किंवा माझ्या नवऱ्याने दिलं असतं आनंदाने. पूजेच्या वेळेस त्यांचा सत्कार म्हणजे पूजेच्या वेळेस मी त्यांना साडी चोळी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, पण त्यांनी आम्हाला न सांगता हे कळालं आणि न सांगता आमच्याकडून असं फसवून असं केलं. पण माझा नवरा खूप समाधानी माणूस आहे म्हटले. नवरा म्हणला की जाऊ दे, असं नाही करून जमत, काय नाही होत, घेऊ दे, त्यांनी घेतले तर तो काय. तर नवरा फार समाधानी आहे. तो म्हणतो की जाऊ दे, घेऊ दे, कुणी पण घेतलं असतं, इतर कोणी घेण्यापेक्षा आपल्याच लोकांनी घेतले, तू काय टेन्शन घेऊ नकोस. तर फार वाईट वाटलं. ती खूप रडली माझ्यापाशी. माझं घरामध्ये मन लागत नाही आहे म्हटली, यामुळं मी खूप व्याकुळ झाले म्हटली. मी तिला एवढंच सांगू शकते की ज्याचं त्याचं आपली आपली वृत्ती आहे. मी तिला फार समजून सांगितलं या गोष्टी. आणि जाऊ दे, गेलं तर गेले. तुझ्या मनाला वाईट वाटते, तू त्यांना आपलं मानलंस पण त्यांनी तुला आपलं नाही मानलं, हा त्यांचा पॉईंट होता. सोडून दे, मी एवढंच सांगू शकते की अशा गोष्टी असतात, सोडून द्यायच्या. पण असं कोणी करायला नाही पाहिजे आपल्या लोकांमध्ये, कारण आपण जरी डोळे झाकले तरी तो वरचा देव बघतोय. बाकी तुला त्या घरात मन लागावं तुझं आणि तू आनंदी राहावी, इतकाच माझा म्हणजे माझ्याकडून तुला शुभेच्छा आहेत. तू सुखात राहावी, तू आनंदात राहावी आणि झालं गेलं सगळं विसरून जा. आणि विसरून जाण्यासाठी ना फक्त एकच मंत्र आहे, ओम नमः शिवायचा तू जाप कर. बाकी चांगलं वाईट सगळं शंभू महादेव बघून घेतील, त्याचा तू विचार करू नको. गेले आपल्या नशिबात नव्हते ते म्हणायचं आणि सोडून द्यायचं. एवढा विचार करू नको, ओम नमः शिवायचा जाप कर, तुझं सगळं काही चांगलं होईल आणि हे जे आहे तुझ्या मनात ते सगळं निघून जावं, हीच माझी प्रार्थना. चला तर मग तुमची काय स्टोरी असेल तर मला नक्की